पावसाळी वातावरण सुरू झालेलं आहे आणि मला लगेच जाऊन गायकवाड वहिनींना भेटायचंय. तेव्हा सुरुवात करतो आजच्या भागाला. भेटतो गायकवाड वहिनी. गाडी मागे जाते, मला आयुष्यात पुढे जायचंय. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. नेहा रवींद्र गायकवाड. मी त्यांचं विचारतो. तुम्ही कुठं बोलले त्यांचं? चला, वहिनी म्हणजे तयारीत आहेत, सज्ज आहेत. वहिनी, आता तुमचं नाव सांगा. नेहा रवींद्र गायकवाड. माहेरचं नाव? निर्मला लक्ष्मण चौधरी. माहेर कुठलं? नायगाव. नायगाव कुठे? हवेली तालुका. ठेऊर. गणपती. तेवढं फटाफट फटाफट पाठ केलंय ना? पाठ केलंय. बरं वहिनी, आता सगळ्यांची ओळख करून द्या. सगळ्यांची घ्या. हा, हे माझे मिस्टर. हे आमचे संतोष भाऊ. हे मोठे धीर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ही माझी मुलगी प्रियांका. बर. या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि हा विश्वास, बहिणीचा मुलगा. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. एकंदरीत आजच्या भागात काय होणार याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. तर आता सुरुवात करूया गप्पांना लगेच. नमस्कार. नमस्कार. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. नाही, ते तर झालंच हो, पण कसं काय? म्हणजे मोठ्या बहिणीने, म्हणजे स्थळ तिची जावेची मुलगी आणि माझ्या छोट्या नंदेच्या जावेची मुलगी. थांबा, त्या दोघी जावा. कोणाच्या जावेची मुलगी? माझी मोठी बहीण आहे ना, तिच्या जावेची मुलगी. हा. आणि माझी छोटी ननंद आहे ना, तिच्या जावेची मुलगी. अच्छा. त्या दोघी जावा. त्या परत जावा. हो. वा, व्हेरी गुड. म्हणजे याच्या चुलतीची बहीण मी आणि एकीच्या चुलतीचा भाऊ हे. एक मिनिट, तुम्हाला कळतंय ना काय बोलतोय? कारण त्यांचं त्यांनाच कळतंय की नाही मला माहिती नाही, पण त्यांना कळतंय. हा, बरं. हा, मग त्या दोन जावांचं काय झालं? जावांनी काय नाही केलं, आमचं लग्न लावलं. हे कोणाचे कोण? त्या दोघी जावा आहेत ना. कुठल्या? आता हे बघा, त्या शेवटच्या दोन जावा की मधल्या दोन जावा? मधल्या दोन जावा. हा, त्या जावांनी काय केलं? एकीच्या जावेचा भाऊ. किती जमलिंग करता हो. मी कुठं काय केलं जमलिंग? सोपं असेल ते अवघडात नेताय फिरवा. आता कुठं सोपं आहे ते तुम्ही सांगा. परत सुरुवातीपासून बघा. माझ्या बहिणीने ठरवलं माझं लग्न. हा. आणि त्यांच्या बहिणीने त्यांचं ठरवलं. इतकं सोपं तुम्ही उत्तर दिलं असतं. बरं, या सगळ्या ह्याच्यात नायिका दोन आहेत. एक लक्षात ठेवा की यांची नणंद आणि यांची बहीण या दोन प्रमुख सूत्रधार आणि त्यांच्या जावा चाकणला भेटल्या. त्या आधीची ओळख होती त्या दोघींची? हो, आधीची मैत्रिणीची. आणि कशी? कुणाची? तुमची बहीण आणि नणंद यांची ओळख कशी काय? मग तिच्या पुतणीची. ती कोण? माझ्या बहिणीच्या पुतणीची जाव, तिची चुलती ही. म्हणजे नात्यातूनच येतो. किती वाकडे तिकडे जाता तुम्ही. बरं, जाऊ द्या, लग्न झालं. कधी झालं? 21 नोव्हेंबरला. 21 नोव्हेंबर. काय वर्ष साधारण? 1997. आणि बघण्याचा कार्यक्रम झाला होता कुठे? मांजरीला, बहिणीकडे, माझ्या मोठ्या बहिणीकडे. म्हणून घरात मांजरी फिरतायत का? हो. सवय आहे ना मांजरीची. आणि मग मिस्टर तिथे आले होते. हो. काय वाटतं मिस्टरांकडे असं बघून तुम्हाला काय तेव्हा वाटलं? पाहिलंच नव्हतं नेट तेव्हा. त्याच्यानंतर लग्नापर्यंत कधी भेटच नाही झाली तुमची? नाही झाली ना. कुंकू झालं आमचं, नंतर 6 महिन्यांनी लग्न झालं. कुंकू 7:30 ला असतं ना? नाही नाही, मग आमचा टिळा लावला त्यांना, घरचं कुंकू. त्यांचं जे काय होतं ना, नाही नाही, टिळा लावला त्यांना. होते घ्या, असं नका हो सांगू. नाही नाही, पण त्यांचा स्वभाव कसा चांगला आहे? छान. आणि तुमचा? त्यांना विचारा. अच्छा, मग तुम्ही त्यांच्या काही गोष्टी तुम्ही सांगत नाहीत? नाही सांग. असं हे 97 पासून अर्ध अर्ध वाटून? हो, अर्ध अर्ध वाटून घेऊन. पण देतात का वेळ घरी? आता अगदी खरं सांग. आता खरं सांगायचं, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर सारखं ते. हो ना. तुमच्यापेक्षा प्रिय या 3 गोष्टी कशा असू शकतील? हो ना, आहेत ना. हो, असं करतात? हो ना, वेळच देत नाही. मला बोलतात सारखी बोलती, तोंड नाही दुखत का तुझं बोलून बोलून? 97 पासून हेच एक वाक्य बोलतायत ते. हो ना. पण तरी काही फरक नाही. नाही फरक, मी आपलं चालू असंच पाहिजे. हो ना. तुम्ही आहात तसंच राहा. हो, कारण त्याच्यात तुम्ही सांगताय म्हणलं आता तेच राहणार. अरे देवा. कारण याच्यात खरेपणा आहे, याच्यात मोकळेपणा आहे. हो ना, पोटात काही नसतं ना मग. हो ना. हो ना. आता या भागात तुम्ही प्रेक्षक हो, लगेच आतापर्यंत वहिनी किती वेळा हो ना म्हणाल्या हे SMS करा 57575 या नंबरवरती. हा, हो ना.
हो ना. हा बघा आहे. काय वाटतं खंडाळ्याबद्दल, कसं आहे म्हणजे थंड छान. हवेचं ठिकाण वगैरे ठीक आहे, आता हो. घाम आलेला असला तरी, हो पण काय खंडाळ्याबद्दल काय सांगा? छान आहे. कशामुळे? मी इथं राहते ना म्हणून. कळलं? तेव्हा जर तुम्ही कोणी जगभरातून खंडाळा बघायला आलात तर ह्यांना बघितल्याशिवाय जाऊ नका. का हो जे असे बोलतात? अरे मी चांगलं बोललो ना, तर मग गर्दी झाली तर किती लोक फिरायला येतात, सगळेच येतील मग. सगळ्यांना चहा पाणी करू का? अरे केलं तर काय बिघडणार आहे? अहो मला मग बाहेर जाताच यायचं नाही, खूप लोक फिरायला येतात. हो, आणि हे सगळे पाहतात म्हणलं सगळेच येतील ना. आता तुम्ही काय म्हणालात की खंडाळ्यात हे सगळं इतकं छान वातावरण काय आहे, किंवा का बाबा इथे खंडाळ्यात बघण्यासारखं काय आहे, तर मी आहे असं म्हटल्यानंतर येणारच. मी आहे नाही म्हणजे मी आले म्हणून मला होय ना, पण आवडतं. चांगलं बहिणी. बरं, मिस्टरांना कधी घरात बोलायला देता तुम्ही? मी देते चान्स, पण ते बोलतच नाहीत ना. का बोलायला नाही आवडत जास्त त्यांना. नाही आवडत? कुठे आहेत ते? आहेत ना. बोलवा. अहो नमस्कार. नमस्कार. नमस्कार, या बसा. तुम्ही बघायला गेला मांजरीला? कुणाला? मांजरीला? नाही, मांजरीला आहे ना घरातच नाही आहे नाही, आमच्या. तुम्ही बघायला कुठे गेला होता वहिनींना? मांजरीला. तुम्ही बघायला गेलात मांजरीला, मांजरीला, बरोबर. तिथे वहिनी दिसल्या तुम्हाला, बरोबर? मी सरळ बोलतोय. हा, मग त्यावेळेला काय झालं ज्या क्षणी तुम्ही वहिनींना बघितलं? मनात बसले. हा? मनात येऊन बसले. कोण? मांजर. आज सगळ्यांनी ठरवलेलंच आहे, सरळ बोलायचंच नाही. हा? नाही आता नेहमी तुम्ही बोलता ना, थोडस तुमचं पण आम्ही बोलायला पाहिजे ना. बरं, वहिनींच्या स्वभावातला कोणता गुण तुम्हाला खूप आवडतो? नाकावरचा गुण लय आवडतो मला. हा? चांगलं. तेवढ्यातल्या तेवढ्यात चिडवतायत, तेवढ्यातल्या तेवढ्यात रागानं बघतायत. नाकावरचं काहीतरी म्हणाला. ते नाकाचा नंतर येतो, कलर बदली होतो नंतर. आणि चिडल्या की काय करतात वहिनी? राग व्यक्त कसा करतात? काय आरडाओरडा थोडा स्वतःच. आपण गप्प राहायचं, त्यात चिडणार. त्यात चिडणार तेच शांत होणार. हं. काय होईल? आज सगळ्यांनी फिरकी घ्यायची ठरवलंय का आम्ही फिरकी माझी? नाही घेत आहोत, आम्हीच गप्पा मारतोय आणि तुम्ही सुरुवातीपासून आमची फिरकी घेताय वहिनी. ते पहिलं जावांचं कोडं घातलं, हा, त्याच्यात परत आमची फिरकी घेतलीच वहिनींनी. बरं वहिनी, आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला दोघांनी. मला तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मिस्टर, तुमच्या किचन मध्ये एका रांगेत किती स्टीलच्या टाक्या आहेत? 6. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलंय. चला, एक सोपा प्रश्न झाला, आता वहिनींसाठी हा कठीण प्रश्न. सोपं सांगा. मिस्टरांचं आवडतं तीर्थक्षेत्र कोणतं? अक्कलकोट. अक्कलकोट असं वहिनी म्हणाल्या, पण मिस्टरांचं आवडतं तीर्थक्षेत्र आहे ऋषिकेश. त्यामुळे वहिनी तुमचं हे उत्तर चुकलं. आता तुम्ही सांगा, वहिनींना कोणत्या रंगाची साडी आवडते? लाल रंगाची. त्याला म्हणतात एक दुजे केली, की एकमेकांबद्दलची उत्तरं कशी चुकीची सांगता येईल याचा जणू काही दोघांनी विडाच उचललेला आहे. यांना मी माझे कलर आवडते सांगितले होते काल. बरं, आता पुढचा प्रश्न. हे कोड आहे, ते आहे लाल, लपतं मातीत जाऊन, त्याला खातात शिजवून आणि भाजून. रताळे. चला, अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. म्हणजे वहिनींना कोडं घातलं की त्याचं उत्तर बरोबर येतं. अहो हे शेतातलं विचारलं ना, म्हणून आलं? त्यामुळं आलं. अच्छा, चला अभिनंदन वहिनी, ही Thank you. लक्ष्मी तुमच्या घरात आली. थँक्यू. आणि लगेचच गप्पांना सुरुवात करतो परिवाराबरोबर. नमस्कार. सासूबाई सुनबाई हो ना असं नेहमी म्हणत असतात, तुमचं काय म्हणणं आहे? तशी चांगली. तशी चांगली आहे आणि अशी तशी पण. अशी पण चांगली आहे. सगळं चांगलं. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कुठली कराल? एक तक्रार फक्त. बोलत नाही तू जास्त. का बोलत नाहीत तुम्ही वहिनींबरोबर? बाहेर जास्त बोलायला लागतं ना मला. म्हणून घरी आले घरी आले आराम तोंडाला जा. म्हणून गप्पा राहतात. कळलं वहिनी? पण थोडं 4 शब्द वहिनींबरोबर बोलत जा. 4. म्हणजे मोजून 4च बोलतील, जरा जास्त वाढवा की. हो ना. तुम्ही अच्छा, मी आहो जरा जास्त 40 हो, बस. 40 शब्द बोलायचे. हा, ओके. आणि वहिनींच्या स्वभावाबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती कराल? ती जास्त बोलते ना. हा? ती जास्त बोलते. त्या उद्यापासून कमी, त्यांचं कमी नाही होऊ शकत. बरोबर की ना वहिनी? हो. फक्त हो, ना. मला चुकल्यासारखं झालं नंतर ना बोलते ना. ना. बरं, ठीक आहे. आणि आता अभिनय करणार तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. म्हणा, बोलायचं नाही, काल. बोल नका. गाडी. रिक्षावाला. उशीर. अभिनंदन. चला वहिनी, हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन.